महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपल्या सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आत्ता पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आपली तयारी जोरात चालू असेल आणि ती केली पाहिजे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. वाचन झालं पाहिजे, लेखन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. 1 आणि 2 मार्कासाठी नापास होणं योग्य नाही. आता मैदान चालू आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत मैदान संपून जाईल. सप्टेंबर अखेरपर्यंत लेखी परीक्षा होणार आहे. जो काही मधला वेळ मिळतो तो तुम्ही अभ्यासासाठी घालवला पाहिजे. जर मनापासून केलं, मला पोलीस व्हायचं आहे, माझ्या अंगावर वर्दी आली पाहिजे, मला महाराष्ट्राची सेवा करायची आहे, मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला स्वावलंबी बनायचं आहे, माझ्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारी नोकरी मला मिळाली पाहिजे. या सर्व गोष्टींची जिद्द जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही करणार आहात ते आई वडिलांसाठी नाही, आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी. म्हणून तुम्ही स्वावलंबी बनण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही की ती आपोआप मिळते. मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. कठोर परिश्रमास पर्याय नाही. वेळात वेळ काढा, वाचन करा, मनन करा. लक्षात नाही राहिलं तरी वाचनाचं काम चालू ठेवा. म्हणून जेवढं काही आमच्याकडे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करतो. तेव्हा मित्रांनो, आजच्या या 109 व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण घेणार आहोत. ते 50 प्रश्न तुमच्या कानावरून जावेत हीच अपेक्षा आहे. मित्रांनो, आपण प्रश्नांना सुरुवात करतोय. उत्तराकडे जरा लक्ष द्या आणि प्रश्नही समजून घ्या. हिंदी ही राष्ट्रभाषा असावी, हिंदी ही राष्ट्रभाषा असावी ही घोषणा कोणी केली? हिंदी ही राष्ट्रभाषा असली पाहिजे. भाषावार प्रांतरचना झाली. मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र वेगळा करण्यात आला. 1 मे 1960 महाराष्ट्र तुमच्या ताब्यात दिलेला आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांचं राज्य आहे. पण भारतामध्ये जर आपल्याला कुठे फिरायचं असेल, तिथल्या लोकांशी संबंध साधायचे असतील तर हिंदी ही राष्ट्रभाषा असावी ही घोषणा कोणी केली? मित्रांनो, हिंदी ही राष्ट्रभाषा असावी ही घोषणा लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे. भाऊ महाजन लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण? भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील कोणत्या वर्षी राष्ट्रपती झाल्या? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील कोणत्या वर्षी राष्ट्रपती झाल्या? 2007 या साली प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदावर. त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोचे मुख्यालय कुठे आहे? इंटेलिजन्स ब्युरोचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. इंटेलिजन्स ब्युरोचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ची स्थापना केव्हा झाली?
BSFची स्थापना केव्हा झाली, म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची स्थापना केव्हा झाली? बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची स्थापना 1 डिसेंबर 1965 साली झाली. 1 डिसेंबर 1965ला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची स्थापना झालेली आहे. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी पोलीस प्रशासनाचा कोणता विभाग कार्यरत असतो? दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी पोलीस प्रशासनाचा कोणता विभाग कार्यरत असतो? मित्रांनो, तो विभाग आहे ATS. ATS या विभागामार्फत दहशतवादाविरुद्ध लढा दिला जातो, हे लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? स्थळ दिलेलं आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी नाही. प्रश्न हा व्यवस्थित वाचला पाहिजे. काही वेळेला आपल्याला वाटतं पेपर फार सोपा आहे, अर्धा प्रश्न वाचता आणि लगेच उत्तराला खून करता आणि नंतर तुमच्या लक्षात येतं की आपला हा प्रश्न चुकलेला आहे. मित्रांनो, एकदा तुम्ही खून केली, राऊंड केला, परत करता येणार नाही, कारण तो प्रश्न बाद ठरवला जातो. खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? कुतुब मिनार, शांतिवन, हुमायून कबर आणि बुलंद दरवाजा. यामधलं उत्तर आहे की जे दिल्लीमध्ये नाही, दिल्लीमध्ये नाही, बुलंद दरवाजा. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोठून कुठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे गाडी कोठून कुठे धावते? कोल्हापूर टू गोंदिया या मार्गावरून महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावत आहे. मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले? मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीचे नाव दौलताबाद ठेवलेले आहे. दौलताबाद, देवगिरीचे नाव दौलताबाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाला बारगीर असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाला बारगीर असे म्हणतात. महाराष्ट्रातील वर्ध्याजवळील सेवाश्रम कोणी स्थापन केला? महाराष्ट्रातील वर्ध्याजवळील सेवाश्रम कोणी स्थापन केला? उत्तर आहे महात्मा गांधी. महाराष्ट्रामध्ये वाहतूक पोलीस शाखा सर्वप्रथम किती साली स्थापन झाली? महाराष्ट्रामध्ये वाहतूक पोलीस शाखा सर्वप्रथम किती साली स्थापन झाली? 1993 साली स्थापन झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये वाहतूक पोलीस शाखा 1993 मध्ये स्थापन झालेली आहे. नरेंद्र दत्त हे मूळ नाव कोणाचे आहे? नरेंद्र दत्त हे मूळ नाव स्वामी विवेकानंदांचे आहे. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव आहे नरेंद्र दत्त. संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे? संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड या ठिकाणी आहे. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत वि वा शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली कुठे स्थापन झाली? महाराष्ट्रामधील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली कुठे स्थापन झाली? इचलकरंजी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960ला स्थापन झालेली आहे. कंत्राटी शेतीबाबतचा कायदा तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? कंत्राटी शेतीबाबतचा कायदा तयार करणारे भारतामधील पहिले राज्य आहे तमिळनाडू. तमिळनाडू यांनी कंत्राटी शेतीबाबतचा कायदा पहिल्यांदा तयार केलेला आहे. अरबी भाषेतील सुरस्व चमत्कारिक गोष्टी या ग्रंथाचे लेखक कोण? अरबी भाषेमधील
सुरस व चमत्कारिक गोष्टी या ग्रंथाचे लेखक कोण? उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर हे अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी या ग्रंथाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमान कोणास दिला? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमान कोणास दिला? आता तसा बऱ्याच लोकांना दिलेला आहे, परंतु दिलेल्या पर्यायामधला कोणाला दिला हा महत्त्वाचा भाग आहे. आता पर्याय अगोदर ऐका. डॉक्टर भाऊदाजी लाड, दादोबा पांडुरंग तरखडकर, बाळशास्त्री जांभेकर, नाना जगन्नाथ शंकरसर. या चौघापैकी इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमान कोणाला दिला? त्याचं नाव आहे नाना जगन्नाथ शंकर सेठ. खालीलपैकी कोणास 2013 सालचा नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला? 2019चा नोबेल शांती पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2019 मित्रांनो, 2019चा नोबेल शांती पुरस्कार दिलेला आहे अबी अहमद अली. अबी अहमद अली यांना पुरस्कार तो देण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडन येथे अटक करण्यात आली? खालीलपैकी कोणत्या कारणास्तव स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडन येथे अटक करण्यात आली? कलेक्टर जॅक्सनच्या खुनामध्ये सहभागी असल्याबद्दल. कलेक्टर जॅक्सनचा खून झाला त्या खुनामध्ये सावरकरांचा हात आहे हे समजल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? शेतीचे व्यापारीकरण म्हणजे नगदी पिकांचे उत्पादन. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांच्या कोणत्या महसूल पद्धतीमध्ये प्रत्यक्ष संबंध आहे? शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी यांचा प्रत्यक्ष संबंध कोणत्या महसूल पद्धतीमध्ये? रयतवारी पद्धती, महालवारी पद्धती, कायमधारा पद्धती, तालुकाधारी पद्धती. मित्रांनो, महसूल गोळा करण्याच्या या पद्धती आहेत. या पद्धतीमध्ये रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा समोरासमोर संबंध आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शाळा सुरू केल्या. या संस्थांना काय म्हणतात? ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शाळा सुरू केल्या. या संस्थांना चॅरिटी असं म्हणतात आणि चॅरिटी म्हणजे परोपकारी शाळा. मित्रांनो, मानवी जातीसाठी एक धर्म, मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी? मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा नारायण गुरु यांनी केलेली आहे. नारायण गुरु. आणि मित्रांनो, आता शेवटचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. थोडे करून आपण प्रश्न संपवणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक कोण? महाराष्ट्रातील सशस्त्र पहिला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. जे काही 4 प्रश्न तुमच्यापर्यंत येतात त्याचा अवलोकन करा. संध्याकाळी झोपताना व्हिडिओ ऐकायला काही हरकत नाही. धीरे तुमचा व्यवस्थित होईल. मित्रांनो, आमची एकच अपेक्षा आहे की आमचा मुलगा, आमची मुलगी पोलीस झाली. काय करायचं? घोड्याला पाण्यावर न्यायचं काम आमचं, पण पाणी कुणी प्यायचं ठरवणं. तेव्हा मित्रांनो, आपण सर्वांनी तयारी जोरात करा. परीक्षेपर्यंत जेवढं तुम्हाला करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करणं आपलं काम आहे. शेवटी तुम्हाला कल्पना आहे, कोशिश करणे वालों की हार नाही. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.